नमस्कार. प्रसादासाठी गोल गरगरीत व रसरशीत गोड बुंदी बनवायची आहे, पण तळताना ती चपटी, कडक किंवा लांबट होते, म्हणून त्यात पाक मुरत नाही. पण आज आपण जी बुंदी बनवली आहे ती रसरशीत मोत्यासारखी गोल गरगरीत झाली आहे. अशी बुंदी होण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स व ट्रिक्स आहेत. त्या म्हणजे मिश्रण किती दाटसर असावे, तेल किती गरम पाहिजे, बुंदी तळताना झारा किती उंच धरावा, तळताना मिश्रण कसे पडू द्यावे व पाकाचा दाटसरपणा किती असावा. गोड बुंदी बनवण्यासाठी एका बोलमध्ये 1 कप बेसन पीठ हे चाळून घेतले आहे. पीठ भिजवण्यासाठी पाऊण कप पाणी घेतले आहे. हे थोडे थोडे करून पिठात मिक्स करूया, त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. नेहमीच्या वापरातीलच बेसन पीठ घेतले आहे, जाडसर घेऊ नये. मिश्रणात गुठळ्या झाल्या तर बुंदी गोल होत नाही. तुम्हाला 1-2 चमचे पाणी कमी किंवा जास्त लागू शकते. पाणी किती लागेल हे बेसन पिठावर अवलंबून असते, त्यामुळे तुम्ही मिश्रणाचा दाटसरपणा कसा आहे ह्याकडे लक्ष द्यावे. अशा पद्धतीने मिश्रण भिजवले आहे. दाटसरपणा एवढा ठेवला आहे. हे मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावे. ह्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे बाजूला ठेवूया. तोपर्यंत बुंदीसाठी पाक बनवूया. पाक बनवण्यासाठी 1 कप साखर, पाऊण कप पाणी, पाकासाठी कढई पसरट घ्यावी, 2 ठेचलेल्या वेलची, साखर विरघळेपर्यंत सतत हलवूया. वेलचीने बुंदीला खूप छान सुवास येतो. इथे आपण 1 तारी 2 तारी असा पाक करणार नाही. गुलाबजामसाठी जसा पाक करतो तसा करणार आहोत. साखर विरघळली आहे. हा पाक पातळ असतो, घट्ट नाही. बोटांना चिकट लागत आहे, म्हणजेच पाक तयार झाला आहे. ह्यातच 1 चिमूटभर खायचा पिवळा रंग घालूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता बुंदी तळण्यासाठी तेल गरम केले आहे. ह्यात थोडेसे मिश्रण हे तेलात पसरले नाही व लगेच वर आले आहे, म्हणजेच तेल परफेक्ट गरम झाले आहे. तेल असे गरम असेल तर बुंदी चपटी होत नाही. सर्वांकडे घरात झारा व किसणी असते, त्याचाच वापर करून आज आपण गोलाकारात बुंदी बनवणार आहोत. मिश्रणात 1 चिमूट खायचा सोडा, 1 छोटा चमचा गरम तेल मिक्स करूया. हे 2-3 मिनिटे फेटून घेऊया. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आहे. 2 वाट्यांमध्ये थोडे थोडे मिश्रण घेऊया. ह्यातच 1 चिमूटभर खायचा पिवळा रंग घालूया. एका वाटीमध्ये खायचा लाल रंग, दुसऱ्या वाटीमध्ये खायचा हिरवा रंग व्यवस्थित मिक्स करूया. ह्याने बुंदीला खूप छान रंग येईल. प्रसादाची बुंदी शक्यतो पिवळीच असते, पण तुम्हाला फूड कलर आवडत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर नाही घातला तरीही चालेल. इथे तुम्हाला खाण्याचा रंग घालायचा नसेल तर 1-2 चिमूट हळद घालू शकता. सुरुवातीला झाऱ्याने बुंदी बनवूया. हा अशा पद्धतीने उंच धरला आहे, 4 ते 5 इंच वर आहे. त्यात थोडे थोडे मिश्रण पसरून ओतूया. बुंदी लो टू मिडियम फ्लेमवरच तळावी. ते आपोआप पडू द्यावे, झारा आपटू नये, त्यामुळे बुंदीला गोल आकार येतो. झारा स्थिर ठेवावा, हलवू नये. तुम्ही बघू शकता गोल आकारात बुंदी आपोआप पडत आहे. त्याला काही करावे लागत नाही, झारा झटकावा लागत नाही. कढईत जेवढी जागा आहे तेवढीच बुंदी करावी. जास्त मिश्रण ओतले तर ती एकमेकांना चिकटते. बुंदी सावकाश करावी, घाई करू नये. ही तळायला जास्त वेळ लागत नाही. बुंदी गोल गरगरीत झाली आहे, पूर्ण कढई भरली आहे. बुंदी तळताना एक लक्षात ठेवावे की ही लाल रंगावर तळू नये. तेलावरचा फेस कमी झाला आहे, म्हणजेच बुंदी तळली आहे. ही कुरकुरीत झाली आहे, काढून घेऊया.
लगेचच पाकात ओतूया. पाक गरमच आहे. बुंदी अशीच पाकात ठेवूया. गरम पाक व गरम बुंदीमुळे पाक बुंदीमध्ये पूर्णपणे मुरतो. झारा परत वापरताना सुती कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसावा. त्यामुळे झाऱ्याचे होल ओपन होतात व दुसऱ्यांदाही बुंदीला गोल आकार येतो. आता लाल रंगाची व हिरव्या रंगाची बुंदी तळूया. आपण लाल रंगाची व हिरव्या रंगाची बुंदी कमीच करणार आहोत. आता श्रावण महिन्यात बऱ्याच पूजा व सण आहेत. त्यासाठी अशी बुंदी नक्की बनवा. असा घरीच मनापासून प्रसाद बनवला तर तुम्हालाही देवाला अर्पण करायला आनंद वाटेल. सांगितलेल्या सर्व टिप्स व ट्रिक्स फॉलो केल्या तर बुंदी बनवणे तुम्हालाही खूप सोपे वाटेल. सणाच्या व पूजेच्या दिवशी कामे जास्त असतात, पण ही बुंदी आदल्या दिवशीच करून ठेवू शकता. ही बुंदी शहरापासून खेड्यापर्यंत व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बुंदी तळली आहे. पाकात ओतूया. ही सगळी एकसारख्या आकारात झाली आहे. ह्यात साधारणपणे अर्धा किलो बुंदी तयार झाली आहे. आता बुंदी गोल व आतून पोकळ होण्यासाठी काय करू नये ते बघूया. आता हे बघा, पीठ पातळ असेल तर बुंदी चपटी होते. हाताने दाबून केली तर लांबट आकाराची होते. घट्ट असेल तर बुंदी कडक होते. त्यामुळे व्हिडिओत मिश्रणाचा दाटसरपणा जसा सांगितला आहे तसा ठेवावा. त्यामुळे बुंदी गोल गरगरीत होते व आतून ती पोकळ असते. आता किसनीने बुंदी करूया. पूजेच्या प्रसादासाठी सणाला गोड पदार्थ म्हणून ही रसरशीत बुंदी नक्की बनवा. ह्या पद्धतीने केली तर ही चपटी न होता गोल होते. त्यात पाक गच्च भरतो. बुंदी तळली आहे. पाकात ओतूया. ही बघा, आतून बुंदी पोकळ झाली आहे. त्यात पाक गच्च भरणार आहे. त्यामुळे बुंदी खायला खूप छान लागेल. ही एका मोठ्या ताटात पसरून ठेवूया. त्यामुळे पाक बुंदीमध्ये व्यवस्थित मुरेल. सर्व बुंदी तळून घेतली व पाकात ओतली आहे. सावकाश व हलक्या हाताने मिक्स करूया. आता ही चिकट दिसत असली तरीही नंतर ही वेगवेगळी होते. ही व्यवस्थित मिक्स झाली आहे. हे अर्धा तास असेच ठेवूया. खूप छान रसरशीत व गोल आकारात बुंदी तयार झाली आहे. प्रसादासाठी घरीच बुंदी बनवली आहे. मुलांनाही ही खूप आवडते. सर्व बुंदी वेगवेगळी झाली आहे. आता ह्यापासून प्रसाद वाटण्यासाठी छोटे छोटे लाडू बनवूया. ह्यात पाक भरलेला असल्यामुळे लाडू सहज बनवता येत आहेत. अशा पद्धतीने आपण प्रसादासाठी छोटे लाडू बनवले आहेत. हे खूपच छान दिसत आहेत. असे लाडू तुम्ही कोणत्याही पूजेला प्रसाद म्हणून वाटू शकता किंवा सणाला गोड पदार्थ म्हणूनही बनवू शकता. ही सगळी एकसारख्या आकारात म्हणजेच गोल झाली आहे. आतमध्ये व्यवस्थित पाक भरला आहे. 1 महिना आरामात टिकते. आता बुंदी दाबून बघूया. त्यामधील पाकाचा थेंब खाली पडला आहे. म्हणजेच बुंदीमध्ये पाक व्यवस्थित मुरला आहे. तयार आहे रसरशीत गोल बुंदी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.